नमस्कार मित्रांनो, मनी मॅनेजर्सच्या निफ्टी ॲनालिसिसमध्ये आपले स्वागत आहे। निफ्टी लास्ट वीकमध्ये पॉझिटिव्ह होती आणि मंडेला जरी गॅपडाऊन ओपन झाली तरी मागील व्हिडिओमध्ये वर्तवल्याप्रमाणे निफ्टीने अपसाईड मूव्ह घेतलेली आहे 23,800 पर्यंत आणि आता या वीकमध्ये देखील पॉझिटिव्ह आहे, परंतु विकली क्लोजिंग ही 23,559ला झाली असल्याने निफ्टी ही साईडवेज मूव्ह करण्याची शक्यता आहे। विकली टाईम फ्रेममध्ये बघितले तर 23,640 हा एक मायनर हर्डल असून 23,700 हा एक रेजिस्टन्स आहे। जर हा ब्रेक झाला तर निफ्टी 24,200 पर्यंत जाऊ शकते। तसेच डाऊनसाईडला 22,780 हा एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे। एक तासाच्या टाईम फ्रेममध्ये बघितले तर निफ्टीने डाऊनवर्ड चॅनल फॉर्म केलेला आहे आणि 5 मिनिट टाईम फ्रेममध्ये बघितले तर 23,640 हा एक अपसाईड हर्डल असून 23,900 हा स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे आणि 23,425 हा स्मॉल डाऊनसाईड हर्डल असून 23,225 हा स्ट्रॉंग सपोर्ट आहे। आता उद्यासाठी बघितले तर 23,625 आणि 23,425 या दोन महत्त्वाच्या लेवल्स आहेत। जर 23,625 ब्रेक झाले आणि निफ्टीने सस्टेन केले तर पहिले टार्गेट 23,780 आणि दुसरे टार्गेट 23,900 होऊ शकते। तसेच जर 23,425 ब्रेक झाले तर 23,370 हा एक हर्डल असून तोही जर ब्रेक झाला तर 23,225 पर्यंत निफ्टी जाऊ शकते। एकंदरीत निफ्टी मिक्स डायरेक्शनमध्ये आहे, म्हणजेच विकली पॉझिटिव्ह आहे, डेली साईडवेज आहे आणि एक तासाच्या टाईम फ्रेममध्ये स्लोली डाऊन मूव्ह घेत आहे। त्यामुळे मार्केट साईडवेज राहण्याची शक्यता आहे। तरी देखील ट्रेड करताना हा प्राइस ॲक्शननुसार आणि केअरफुलीच करावा। अशाच निफ्टीच्या ॲनालिसिससाठी चॅनल सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ लाईक आणि शेअर करा।